मुंबई क्राइम ब्रांच ने भारत में अवैध रूप से रह रहे बांग्लादेशी नागरिकों को गिरफ्तार किया है। क्राइम ब्रांच के डीसीपी राजतिलक रोशन ने कहा है कि कुल 9 बांग्लादेशी नागरिकों को गिरफ्तार किया गया है। वे अवैध रूप से भारत और बांग्लादेश में पैसे ट्रांसफर करते थे। इसमें और भी लोग शामिल लगते हैं। उन्होंने फर्जी आधार कार्ड बनाया था। भारत आकर उन्होंने फर्जी दस्तावेजों की मदद से बैंक खाते भी खोले। मुंबई के वैध दस्तावेजों के बिना रहने के आरोप में गिरफ्तार किए गए 9 बांग्लादेशी नागरिक शहर के सेवरी इलाके में रह रहे थे। अपराध शाखा की यूनिट 6 ने उनके खिलाफ कार्रवाई की। अपराध शाखा ने इस महीने की शुरुआत में सेवरी से एक पुरुष और एक महिला को भी पकड़ा था। दोनों को कमीशन के आधार पर अवैध रूप से बांग्लादेश में पैसा भेजते हुए पाया गया था। पुलिस ने शनिवार को 2 और बांग्लादेशियों को पकड़ा। वे लोग सेवरी में रफी अहमद किदवई रोड इलाके में रह रहे थे। पूछताछ के दौरान पुलिस ने उसी इलाके से 5 और बांग्लादेशी नागरिकों को गिरफ्तार किया। पुलिस ने उनके पास से आधार कार्ड और पैन कार्ड भी बरामद किए और उन्होंने फर्जी दस्तावेजों के आधार पर हासिल किए। इसी साल अक्टूबर में भारतीय नौसेना की दक्षिणी कमान की सैन्य खुफिया इकाई और पुणे शहर पुलिस ने एक संयुक्त अभियान चलाया था, जिसमें 11 अवैध बांग्लादेशी नागरिकों को पकड़ा गया था। गिरफ्तार लोगों में 3 नाबालिग भी थे। युनिट 6 क्राइम ब्रांचने एक केस रजिस्टर केलेले आहे, ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी शिवडी रेल्वे स्टेशनचे जवळ सापळा रचून 2 इलिगल बांग्लादेशी इमिग्रेंट्सला पकडले, जे अवैधरित्याने मुंबईला राहत होते। आणि त्यानंतर आतापर्यंत एकूण 9 आरोपी त्यामध्ये अटक झालेले आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते। मुंबईला राहत होते, वडाळ्याला, तसेच ठाणेला आणि नवी मुंबईला। तर ह्यांचे जे मोडस ऑपरेंडी आहे, पहिला तर ते अवैध रीतीने भारतात आलेले होते, तसेच त्यांनी बोगस आधार कार्ड बनवले आणि त्यानंतर ते अवैधरित्याने भारतात बांग्लादेशला पैसे ट्रान्सफर करत होते। तर कोणी बांग्लादेशवरून काही कामानिमित्त मुंबईला आले आणि त्यांना पैसे वगैरेची गरज पडले, तर त्यांना ते अवैधरित्याने देत होते आणि तसेच बांग्लादेशला पैसे ट्रान्सफर करायचे आहे तो करत होते। तर त्यांनी बोगस डॉक्युमेंट्सच्या आधारावर आधार कार्ड बनवले, तसेच बँक अकाउंट्स पण उघडले। तर हा सगळे तपासामध्ये हा सगळे उघडल्यानंतर सुरुवातीला पासपोर्ट ॲक्ट, फॉरेनर्स ॲक्ट बेसिसवर गुन्हा दाखल झालेले होते आणि नंतर फॉर्जरीचे पण सेक्शन्स ॲड झालेले आहेत। सर, किती वर्षांपासून राहत? हा बरेच वर्षापासून, त्यामध्ये जे मेन 2 आरोपी आहे ते बरेच वर्षापासून होते। कधीपासून? पहिला आरोपी 7-8 वर्षापासून, आणि ते इथे आल्यानंतर बोगस आधार कार्ड बनवले नंतर आणि बँक अकाउंट पण बनवले आणि असा ते शो करत होते ते की इंडियन सिटीजन आहे। आणि सर, त्यांनी आधार कार्ड बनवून दिले, त्यांनी ही कारवाई करून अटक केली? तो पण आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। पहिला जे टोटल ह्यामध्ये लिंक्स होते त्यावर टीम काम करत होते आणि त्यामध्ये हा लिंक वन ते जे पॅरलल इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। एकतर आधार कार्डमध्ये बोगस आधार कार्ड त्या घेण्यामध्ये कोणाकोणाचे रोल आहे, दुसरे कोणते आरोपी आहे, तसेच जे बँक अकाउंट आहे ते उघडण्यामध्ये कोणाचे रोल आहे, बँक्स वगैरे कोणाचे काही रोल आहे काय, तो पण पुढे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे।